तर युगेंद्र पवार यांचं नाव बारामती मतदारसंघासाठी विधानसभेसाठी सध्या कार्यकर्त्यांच्या तोंडी पाहायला मिळतंय। मुंबईची बातमी आहे। उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तर कुटुंबियांनी त्यांचं औक्षण सुद्धा केलं। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उज्ज्वल निकम उतरतात। सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघतात आणि अर्थातच जोरदार शक्ती प्रदर्शनासह त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे, कारण अर्ज भरताना शुभेच्छा दिल्या जातात। ऑप्शन त्यांचं आता केलेलं आहे। जेव्हा मोठा खटला असायचा तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे शुभेच्छा दिल्या जायच्या कुटुंबाकडनं की आज अर्ज भरतायत, एक नवी इनिंग सुरू करतात, म्हणून हे सगळ्या शुभेच्छा। मी खटला जिंकल्यानंतर मला नेहमीच ओवाळलं जातं आणि माझ्या आयुष्यातलं हे नवीन पर्व आहे। आता नवीन पर्व असल्यामुळे साहजिक माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी आज मला सांगितलं की आम्ही तुम्हाला औक्षण करणार आहोत। माझ्या मिसेसने ज्योतीने सिद्धिविनायकच्या मंदिरात घेऊन गेले, सगळेच, मुलगाही माझा अनिकेत हाही बरोबर होता आणि सगळ्यांनी आमच्या घरातील वातावरण पाहिलं। जॉईंट फॅमिली आमची, एकत्रित कुटुंब। जळगावहून सगळे आले, कोणी पुण्याहून आले, कोणी नाशिकहून आले, सगळे कुटुंबातील सदस्य एकत्र जमले आणि एक मला जो धैर्य असतं, कारण राजकारण नवीन फील्ड आहे, माझी नुसती सुरुवात झाली तोपर्यंतच आपल्याला माहिती आहे या शुभप्रसंगी मी काही जास्त बोलत नाही, परंतु मी एकच त्यातून सकारात्मक संदेश घेतला की माझ्या उमेदवारीचा धसका विरोधकांनी घेतलेला आहे। बस। वर्षा गायकवाडांचं आव्हान आहे, दडपण आहे, नव्या इनिंगला सुरुवात करतात। नाही, मला अजिबात कोणाचंच दडपण नाही। मी माझ्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये देखील जो मी रोल करत होतो, अनेक मोठमोठे गुन्हेगारांशी लढलो आहे, त्याच्यामुळे मला राजकारण्यांशी लढायचं नाही। राजकारणात गुन्हेगार नसतात कधी, राजकारणात विचारांची लढाई असते। त्यामुळे वस्तुस्थित म्हणजे तुमची इंडिव्हिज्युअल लढाई काही कोणाशी नसते ना, राजकारणात ही विचारांची लढाई। माझी पार्टी चांगली का, मोदी सरकार चांगलं का, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। आपल्यासोबत अनिकेत निकम आहेत, सगळ्यांच्या परिचयाचा चेहरा आहे। बाबांचं आतापर्यंत मार्गदर्शन तुम्ही कायदेविषयक घेत होतात, आता एक नवीन इनिंग बाबा सुरू करताय। वडिलांनी गेले 45 वर्ष कोर्टात ज्या पद्धतीने वकिलेच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आता ते बोललेच की आता त्यांचा नवीन पर्व सुरू होत आहे। आता कोर्टातनं जनतेच्या न्यायालयात जनतेची वकिली ते संसदेत करतील याची आम्हाला खात्री आहे आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पत्नी त्यांच्या आहेत, काय शुभेच्छा दिल्यात? ते म्हणतात की सिद्धिविनायक मंदिरात आधी घेऊन गेलात। सिद्धिविनायका चरणी आम्ही नतमस्तक झालो। खूप आनंद झाला आहे की साहेबांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे। आजपर्यंत त्यांनी न्याय क्षेत्रामध्ये जे सर्वांना न्याय मिळवून दिलाय त्याचीच वाटचाल ते पुढे सुरू ठेवून राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय मिळवून देतील ह्याची मी हमी देते। कन्या सुद्धा आहेत, तुम्ही काय बाबांना बेस्ट लक देताना काय नेमकं काय शुभेच्छा? बाबा नेहमीच सुरुवातीपासून गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत आले आहेत आणि पूर्वी हे लीगल माध्यमातून लढत होते। आता माध्यम बदलणार पण हेतू आणि मुद्दा तोच राहणार। ते कायम गुन्हेगारांची किंवा त्यांच्या विचारांची लढत राहणार आणि ते एक सच्चे देशभक्त आहे। ते पूर्वी पण दाखवायचे आणि आताही ते या माध्यमातून तेच दाखवणार आहे, खरे देशभक्त। सुनबाई सुद्धा आहेत, सासरे नव्या रोलमध्ये। सासरे मी एवढंच म्हणेल की आजपर्यंत सासऱ्यांनी सर्वांना न्याय दिला, अन्याय कोणावरती होऊ दिला नाही, त्या माध्यमातून समाजकार्य केलं। आता देशकार्य राजकारणाच्या माध्यमातून होणार आणि डेफिनेटली मी आशा करते की सर्वजणांच्या आशीर्वादाने आपली वाटचाली यशस्वी होणार आहे। त्यामुळे खरं तर सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा। त्यामुळे आपण बघतोय की उज्ज्वल निकम हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय त्यांच्या घरी कशा प्रकारे ही तयारी केली जाते। कॅमेरामॅन अजित शिवतरकर सह मी वेदांत रे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।